दरम्यान मराठा आंदोलक जरांगे पाटलांची आज पत्रकार परिषद होणार आहे। आरक्षणाबाबत सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे। सरकारकडून जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत अद्यापही कोणतंच उत्तर मिळालेलं नाहीये, त्यामुळे जरांगे पाटील पत्रकार परिषदेतून आंदोलनाची नवी घोषणा करण्याची शक्यता आहे। एकंदरीतच सरकारकडून जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत अद्याप तरी कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाहीये। दरम्यान मनोज जरांगेंच्या मागण्या काय त्या आपण पाहतोय। कुणबी प्रमाणपत्र संदर्भातली पहिली मागणी, मराठवाड्यातील सर्व पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तातडीनं द्यावं। सगळे सोयऱ्याची मागणी आहे ती म्हणजे अशी की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, पुणे आणि इतर संस्थानांचे प्रलंबित गॅझेट तात्काळ लागू करा। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा। शिंदे समितीतील मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा। आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्वच्या सर्व गुन्हे त्वरित मागे घ्या। आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना महावितरण आणि एमआयडीसी मध्ये नोकरीचा GR काढा। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय छेडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, एकंदरीतच जवळपास एक 5-6 दिवस होत आले असतील प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतली, त्यानंतर जरांगेंना आश्वासन देण्यात आलं आणि नंतर अल्टिमेटम सुद्धा जरांगेंनी दिला, मात्र त्या अल्टिमेटमचं काही एक झालं नाही। सरकारकडून कुठलंच उत्तर जरांगेंना मिळालं नाही। आज शेवटचा दिवस आहे, आज तरी सूत्र हलू शकतात का? उद्या पुन्हा प्रसाद लाड भेट घेण्याची शक्यता आहे, काय होऊ शकतं? जरांगे आंदोलन करण्यावरती ठाम आहेत? नक्कीच तिथं जर बघितलं तर 22 मे रोजी प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। त्यामध्ये सरकारने केलेल्या कामाची त्यांनी माहिती देखील दिली होती। मात्र त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये अशी देखील त्यांनी चर्चा त्यांच्यासोबत केली होती। मात्र 28 मे पर्यंत अल्टिमेट जो आहे तो त्यांनी सरकार दिला होता आणि तोपर्यंत सरकारने तात्काळ ज्या नोंदी थांबवल्या आहेत त्या देखील शोधाव्या आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची देखील खबरदारी घ्यावी, अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या समोर मांडल्या होत्या आणि मी सरकारसमोर मांडलं असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हणलं होतं। मात्र आज तो अल्टिमेट जो आहे तो संपत आहे। आज 28 तारीख आहे, त्यामुळे आता 10:30 वाजता मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद बोलवली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी ते काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तत्पूर्वीच जर बघितलं तर प्रसाद लाड यांचा एक दौरा व्हायरल होत आहे आणि ते पुन्हा 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची 12:30 वाजता भेट घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। सध्या जर बघितलं तर आता प्रसाद लाड आणि मनोज जरांगे या दोघांमध्ये काही दिवसापूर्वी वाद देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र दोघांनी संगनमत करून आता या ठिकाणी जर बघितलं तर भेटी घेतलेल्या आहेत आणि मराठा समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी प्रसाद लाड देखील सक्रिय झालेच आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवल्याचं देखील त्यांनी म्हटलं। त्यामुळे आता ज्या विविध मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ती करावी अशी मागणी आता जरांगेंनी केलेली आहे। त्यामुळे आजच्या या अल्टिमेट मध्ये आता पत्रकार परिषदेमध्ये नेमकी जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।